कितीले सांग कितीले चालू होतं 10:30 मग येतो मी 11 वाजेपर्यंत. मग कोण कोण आहे उद्या चायला मी एकटा करू सगळ्या मॅच. विजय मात्राला बोल ना 2-3 मॅच करायला. ठीक आहे तुम्ही बाला दिवाळीला आल्यानंतर मच्छी खातो मी. ठीक आहे चला. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना भावेश नाईक आणि विशाल भोईर अशी जोडी पाहायला मिळते. CR पाटील फाउंडेशन, कुमार 11 तुर्भे, भूषण पाटील यांच्या नेतृत्वाखाली 5 बॉलची 1 ओव्हर असे लक्षात घ्या. म्हणजेच 15 बॉल या इनिंगमध्ये असतील याची नोंद घ्या. म्हणजेच प्रत्येक गोलंदाज हे 5 बॉलची ओव्हर हाताळतील. त्यामुळेच 15 बॉलचा हा एक डाव असेल याची नोंद देखील घ्या. कारण की तुर्भे टीमला देखील बेलापूरची स्पर्धा खेळायची त्यामुळे त्यांना देखील जायचं आहे. कारण की एक इनिंग अजूनही बाकी आहे. चला मॅचला होती सुरुवात. पहिले षटक हाताळण्यासाठी अभि आलाय. षटक क्रमांक पहिलं भावेश नाईक स्टॅक एंडवर आहे. यावेळी इनसाइड आउट थ्रू द कव्हर खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदण करत भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. भावेश नाईक पहिल्या 2 मॅचमध्ये आपल्या नावाला साजेशीर अशी फलंदाजी करू शकला नव्हता. पहिल्या मॅचमध्ये कामेश नाईकने आपलं काम केलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये अडचणीच्या काळामध्ये कॅप्टन स्वतः सचिन नाईकने 29 धावांची झंझावात खेळ केली होती. त्यामुळेच या मॅचमध्ये चांगला खेळ करावा लागेल. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे, फेकून दिलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय पहिला धमाका चेंडू सीमारेषा पार षटकार. पहिल्या बॉलवर 4, दुसऱ्या बॉलवर षटकार. 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पहिल्या 2 बॉलवर 10 धावा दाखल करावं लागलेत. 15 बॉलचा हा सामना असेल. म्हणजेच एक इनिंग ही 15 बॉलची असेल. एका षटकामागे फक्त 5 बॉल हाताळले जातील. भूषण पाटीलने इथे रणनीतीमध्ये बदल केला. फ्लाय स्लिप तैनात केली आहे भावेश नाईकसाठी. रणनीती आखावी लागेल या मॅचमध्ये. स्टेप आउट केलाय आपण पाहू शकाल. बॉलर बॅक ड्राईव्ह. मग रणनीती केल्यानंतर कुठेतरी बॅट्समनवर प्रेशर आणण्याचं काम केलं जातं. ही ॲज अ कॅप्टनशिप. म्हणूनच यशस्वी कॅप्टन म्हणून भूषण उत्तम पाटीलला गणलं जातं. भरपूर वर्ष क्रिकेटची अविरात सेवा केली. तुर्भे गावाचं नेतृत्व केलं, नवी मुंबईचं नेतृत्व केलं, टेनिस बॉल क्रिकेटचं नेतृत्व केलं याच भूषण उत्तम पाटीलने. पुन्हा एकदा स्लॉक केलाय. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातला सर्वात लांबलचक षटकार भावेश नाईकच्या बॅटमधून येतोय. आसमानी टोला षटकार. व्हॉट अ शॉट. भावेश नाईक सेट ऑन फायर. ज्या वेळेस भावेश नाईक रंगात असतो, ढंगात असतो, त्या वेळेस गोलंदाजाचा कर्दनकाळ ठरतोय. पहिल्या 2 मॅचमध्ये अगदी स्वस्तात बाद झाला होता. पण या मॅचमध्ये दाखवतोय आपला धमाका. भन्नाट फॉर्म मध्ये भावेश नाईक. अनेक स्पर्धा गाजवल्यात. खुल्या गटातील क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, आयकॉनची स्पर्धा असेल, या सगळ्या स्पर्धेमध्ये भावेश नाईकने आपली दमखम, आपला जलवा दाखवलाय. या मॅचमध्ये देखील तेच करत असताना यावेळेस लेन बॉलला पिक केलाय. आणखीन एक लाजबाब इनफिल्डच्या वरून 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर लाजबाब बॅटिंग करत असताना पहिल्या 5 बॉलचा म्हणजेच पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 20 धावा दाखल करायला लागलेत. वॉट स्टार्ट. फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल. भावेश नाईक अगदी रंगात ढंगात आलाय. चांगली बॅटिंग करत असताना चांगली बॅटेल आहे. जो संघ जिंकेल तो पोहोचेल सुपर 3 मध्ये. 1 लाख प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय पारितोषिक 25,000. या 3 पारितोषिकसाठी दावेदार ठरेल या सामन्यातून जो संघ जिंकेल. टॉप एच चेंडू हवेत आहे. संधी आहे. उमेश कांबळे त्या खाली येत असताना सॉफ्ट डिसमिसल. पहिल्याच बॉलवर इथे विशाल भोईरला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय टीम मच्छिंद्र स्मृती धारावी संघाला. फलंदाज विशाल भोईर परतलाय. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करत असताना टॉप एज लागली होती. मिड विकेट रिजन मधून अगदी ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंत मजल मारली
उमेश कांबळेने आणि झेल पकडला. विशाल भोईर बाद झाला. विशाल भोईर बाद झाल्यानंतर इनॅट क्रमांक 3 वर आलाय कॅप्टन ऑफ मच्छिंद्र स्मृती दारावे. या टीमचा दिशादर्शक, या टीमचा बॅकबोन, या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे सचिन हिराजी नाईक. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना ग्रामीण क्रिकेटचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि दारावे टीमला आज ज्या शिखरावर पोहोचवलंय त्यासाठी एक महत्त्वाची भूमिका राहिली आहे सचिन नाईक यांची. आणि ज्या वेळेस टीमला गरज असते ती भूमिका बजावत असताना सचिन नाईक मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. ही इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ जिंकेल तो ट्रॉफीसाठी दावेदार असेल. पहिल्याच बॉलवर गोलंदाज राकेशने विकेटची प्राप्ती केली. यावेळी स्टॉक केलाय. फटका चांगला आहे. मिड विकेट रिजनमध्ये उमेश कांबळे वेगाने येईल. एक धाव कंप्लीट केली जाते. पहिल्या 5 बॉलमध्ये भावेशने 20 धावा कंप्लीट केल्यात. म्हणजे 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. 400च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 21 वर 1 गडी बाद. फटका चांगला आहे. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. भावेशचा आवेश या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करणारा भावेश नाईकचा धमाका. सुपर स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा अगदी लेंथ बॉलला पिक केलाय, फेकून दिलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये. हा वाई सफर 6 धावांसाठी. भावेश नाईकच्या बॅट मधून षटकार आलाय. इथे देखील सॉक करण्याचा प्रयत्न करत असताना नमित पाटील येत असताना अगदी रवी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळेल. ऑलरेडी रवी म्हात्रे हा इंजर्ड आहे. भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली रवी म्हात्रेने. नवी मुंबई प्रीमियर लीगचे 2 हंगाम अक्षरशः गाजवलेत. फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर. हा पेटन स्ट्रोक आहे सचिन नाईकचा आणि फेकून दिलाय कव्हर रिजन मध्ये. कॅप्टन सचिन नाईकच्या बॅट मधून क्लेवर स्ट्रोक. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. अगदी फ्रंट फूट वर खेळत असताना एनफिल्डच्या वरून चेंडू जातोय थ्रू द कव्हर. लाजबाब स्ट्रोक. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 आकड्यावर. 32 धावा दाखल करावं लागलेत. 10 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचं षटक अजूनही शिल्लक आहे. 5 बॉलचा 1 षटक म्हणजेच उर्वरित 5 बॉलमध्ये आता नमित पाटील काय करेल, ज्याने मागच्या पहिल्या मॅच मध्ये कमाल केली होती, काय गोलंदाजी केली होती. पहिलाच बॉल उडवलाय. उमेश कांबळे येईल आणि लाजबाब झेल पकडला जातोय. अखेरच्या ओव्हर मध्ये जो घातक ठरत होता भावेश नाईक तो मात्र परतलाय. विकेटचं पतन आपल्या टीमसाठी महत्वाची भूमिका बजावत असताना भावेश नाईक परतलाय. कोलबा टप्प्याचा चेंडू अगदी हेलिकॉप्टर लगवला लागला होता आणि उमेश कांबळे चांगलं काम करत असताना लाजबाब झेल. भावेश नाईक परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन होत असताना दुसरा धक्का लागतोय आपल्या टीमसाठी. भावेशने योगदान दिलं. 8 बॉल मध्ये 27 धावांचं योगदान दिलं. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर कामेश नाईक. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार आपल्या टीमला अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचवलं. यावेळी देखील ऑन साईड ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा उमेश कांबळे. वेगाने येईल. एक दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून जाणला जातोय या टीमचा. एक धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 33 आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 धाव खर्च केलीत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. ऑफस्टंपवर मारा केला गेला आहे. चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होत असताना एक डॉट बॉल फार इम्पॉर्टंट आहे. एक डॉट बॉल बॅटिंग करणाऱ्या टीमला अगदी अडचणीमध्ये आणेल. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. काय गोलंदाजी होती नमित पाटीलच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. उमेश कांबळे येईल आणि कॅच होईल. ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना काय घडलंय, कामेश नाईकला परतावा लागेल. विकेटचं पतन होतंय. धावचीच्या स्वरूपात कामेश नाईक परतलाय. टीमला मिळेल फक्त 1च धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते
34 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट टू गो. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक ठाकूर पाहायला मिळतोय. नमित पाटील चांगली गोलंदाजी करत असताना इथे देखील प्ले अँड मिस. डॉट बॉलची सांगता होती. काय गोलंदाजी केली नमित पाटीलने. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात, म्हणजेच एक गडी बाद देखील करण्यात तो यशस्वी झालाय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 34 आकड्यावर आणि 35 धावांचं टार्गेट उभं केलंय. मच्छिंद्र स्मृती दारावे टीमने बॅटिंग करत असताना आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये करायची 35 धावा. बघूया CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीम या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने करेल हे पाहणं इम्पॉर्टंट असेल. आई गावदेवी 11 शिरवणे आयोजित शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये पाहताय. CR पाटील फाउंडेशन वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे असा सामना मैदानामध्ये रंगत असताना जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये पोहोचेल आणि या ट्रॉफीचा मानकरी ठरेल. तमाम प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे लागले आहेत. अप्रतिम असं आयोजन आणि अप्रतिम अशी स्पर्धा पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये अजूनही करायचे 35 धावा. मॅचसाठी आता जिंकण्यासाठी कुमार 11 तुर्भे टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने चाकल होते की स्कोररच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षामध्ये की स्कोरर या चॅनलने भरारी घेतली, मी खऱ्या अर्थानं तुम्ही जर ही स्पर्धा ऑनलाईन पाहत असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा. 1885 अगदी सबस्क्रायबर आतापर्यंत कंप्लीट झालेत. लवकरच 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील, ज्याची सुरुवात आम्ही पाहिली होती की पहिल्या 5 मध्ये आम्ही देखील सबस्क्रायबर होतो. आणि नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की क्लीन अँड नीट टेलिकास्ट करण्यासाठी की स्कोरर जाणला जातो आणि सध्याच्या घडीला चांगले इव्हेंट तुमच्यासमोर प्रेक्षेपण करण्यासाठी हे चॅनल सज्ज झालं आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना कोहिनूर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील आणि नमित अशोक पाटील अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना ज्या 2 खेळाडूने आपण जर पाहिलं तर मागच्या 2 मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. खऱ्या अर्थानं दिवाळीची स्पर्धा गाजवली. दिवाळी मस्तांगच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे आणि ती स्पर्धेमध्ये देखील ट्रॉफीसाठी शेवटचा सामना त्यांना खेळवायचा आहे. त्यामुळेच हा सामना संपल्यानंतर तुर्भे टीम देखील लगेचच तैनात होईल दिवाळीच्या मैदानावर. जाऊया मॅचच्या दिशेने. सचिन हिराजी नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. 15 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना कुलबा टप्प्याचा चेंडू आहे. डॉट बॉलची सांगता होती. आता 14 मध्ये 35 करायची आहे. नमित पाटील जर या मैदानाच्या आतमध्ये राहिला तर नक्कीच मॅचमध्ये वापसी करेल, कमबॅक करेल. हे 2 खेळाडूकडे मोठी जबाबदारी असेल. यावेळेस फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला. एलिव्हेशन नाहीये पण चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. नमित पाटीलच्या बॅटमधून येतोय पहिला क्रॅकिंग शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चौकार. 4 धावाने आपलं खातं उघडलंय. आता 12 शेवटचे 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉल मध्ये 31 धावा करायचे आहेत. यावेळेस देखील लाजवाब स्ट्रोक. नमित पाटील सेट ऑन अ फायर. अप्रतिम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुपर बॅटिंग.
पहिल्या 3 बॉलमध्ये टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 10 धावा धावफलकावर लागलेत. सुपर बॅटिंग नमित अशोक पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथे देखील यावेळी देखील इनफिल्डच्या वरून लाजवाब स्ट्रोक लगवला जातोय. नमित अशोक पाटीलने आता सुरुवात केली आहे. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. चला मॅच आता वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचतीये. 15 धावा धाव फलकावर लागली. 4 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नमित अशोक पाटील मैदानामध्ये अगदी झंझावत खेळ करत असताना हो हो व्हाट अ शॉट. नो लुक स्ट्रोक. या मॅच मध्ये देखील नमितने दाखवलाय आपला धमाका जो नाही कोणाला भीत. त्याचं नाव आहे नमित. नमित अशोक पाटीलचा शो सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या विदाउट लॉस 21. 21 धावा. व्हाट अ स्टार्ट. 35 धावांचे टार्गेट आता 14 करायचे. 10 बॉल 14. मॅच ऑन आहे. चेज इज ऑन. अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत. आमचे फार जवळचे प्रेक्षक ते देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत असताना आणि ही स्पर्धा दमदार आहे असं देखील आम्हाला सांगत असताना थँक्यू व्हेरी मच. तुमचं मनपूर्वक आभार आहे. जे काही योगदान तुम्ही आमच्यासाठी दिलं त्याबद्दल आपलं सगळ्यांचंच मनपूर्वक आभार. चला 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अजूनही करायचे तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 14 धावा. भूषण उत्तम पाटील ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे, ज्याच्याकडे भरपूर वर्षाची क्रिकेटची केलेली तपश्चर्या आहे, आता या 10 बॉलमध्ये दाखवावं लागेल. 10 14. 22 नाईक गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते. सिंगल मिळते. डीप मध्ये प्रवीण पाहायला मिळतोय. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावर. 22 धावा धावफलकावर लागलेत. 9 मध्ये 13 करायचे. 9 13 13 9. तुर्भे की दारावे, दारावे की तुर्भे दोन्ही संघ सध्याच्या घडीचे यशस्वी संघ मानले जातात. सध्या जर पाहिलं तर तुर्भे टीमचं वर्चस्व सातत्याने पाहायला मिळाले नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. त्यामध्ये नमित पाटीलची झंझावत की पुन्हा एकदा एक नजाकत भरलेला स्ट्रोक लगवला गेलाय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावर. काय दुसरा सामना खेळला होता. 24 बॉलमध्ये 25 धावा डिफेंड केल्या होत्या CR पाटील फाउंडेशन टीम तुर्भे संघाने. पण या मॅच मध्ये 35 धावांचा पाठला करत असताना सुपर बॅटिंग. पुढाल्यांचा चेंडू ऑन साइडला ऑन ड्राय केला सचिन नाईक. चांगला झेल पकडलाय पण इथे कॅच ड्रॉप होतीये. सचिन नाईक कडून चूक होतीये. हे फार कमी वेळा पाहिले. कॅचेस विन द मॅचेस. हा झेल धारावी टीमसाठी फार महत्वाचा होता. ही विकेट धारावी टीमसाठी महत्वाची होते. एफर्ट चांगले होते. सेकंड थर्ड अटेम्प्ट मध्ये प्रयत्न केला होता सचिन नाईकने पण अपयशी ठरले. इक्वेशन जाऊन पोहोचले. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. टप्प्याचा बॉल सबमरीन राहिलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. ही खेळपट्टी यासाठी जाणली जाते. गुडलेन स्पॉटवर हार्डलेन स्पॉटवर जर बॉल पडला तर नक्कीच बॉल खाली राहतोय. 6 बॉल 11 धावा. हा बॉल फार इम्पॉर्टंट आहे तुर्भे टीमसाठी. 6 मध्ये 11 करायचेत. डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. कहाणी मी पुन्हा एकदा ट्विस्ट येतोय. सुपर मॅच. आजच्या दिवसातला अखेरचा सामना. प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना. CR पाटील फाउंडेशन तुर्भे वर्सेस मच्छिंद्र स्मृती दारावे. 6 मध्ये 10 करायचेत.
इथे देखील काय घडलंय, कॉट बिहाइंड. भूषण पाटीलची विकेट पराभूत होत असताना, इम्पॉर्टंट विकेट. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट येत असताना, खूप ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळालं. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं गेलं. आता शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धावा करायचे. 5 बॉल 10 धावा. आज तब्बल 10,180 प्रेक्षकांनी या सामन्याचा, या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतला. चला प्रेक्षक प्लीज कृपया आपण लवकरात लवकर मैदान बाहेर सोडा, कारण की फार महत्वाचा आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायचे अजूनही 10 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. सुपर मॅच, काय मॅच, लाजवाब सामना. दोन्ही टीमने पहिल्या मॅच पासून संघर्ष केलाय. दोन्ही टीमने जडणघडणीमध्ये अडचणीच्या काळामध्ये आपल्या टीमला सामना जिंकून दिला. आता शेवटचा सामना खेळत असताना कोण जिंकेल आणि कोण जाईल सुपर 3 मध्ये, तुर्भे की दारावे, हे पाहिलं जाईल. दीपक ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. 6 बॉल. फुलरल्यांचा चेंडूला भिरकावलाय, फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमित अशोक पाटीलच्या बॅट मधून येतोय धमाका. वाड़ा शॉट. किनारे पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. रख हौसला, वो मंजर भी आएगा. प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. या मॅच मध्ये एक वेगळा रंग येत असताना 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 4 धावांची आवश्यकता. जोपर्यंत नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीमचा या मॅच वर ताबा आहे. सुपर मॅच. 4 मध्ये 4 कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 4 धावांची आवश्यकता. दीपक ठाकूर वर्सेस नमित पाटील. कोलवाटपाचा चेंडू आहे. अगदी कव्हर रिजन मध्ये पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. एक धाव कंप्लीट झाली. फंबलिंग पाहायला मिळाली. एक धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलं आहे. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट करत असताना अकलमंदीचं क्रिकेट. आता 3 मध्ये 2 करायचे. 3 बॉल 2 धावांची आवश्यकता. CR पाटील फाउंडेशन ड्रायव्हिंग सीट वर आहे. अगदी सुपर 3 च्या क्वालिफाय साठी 2 धावांची आवश्यकता आहे. पण क्रिकेट हा निश्चितताचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी काय होईल याचा नियम नाही. हा बॉल जर डॉट झाला तर कहाणी में ट्विस्ट येईल. 8 बॉल मध्ये 30 धावांची झंझावत खेळी करत असताना नमित पाटील मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 3 मध्ये 2 धावांची आवश्यकता आहे. वाडा मॅच. सुपर डुपर सामना, पैसा वसूल सामना. आजच्या दिवसातला शेवटचा अंधार पडलेल्या संध्याकाळीचा सामना. आखो टप्प्याच्या बॉलला शॉर्ट टर्म जॅक. परिस्थिती जिकडे बिकट असते ना तिकडे मी चिकट असतो. नाम आहे नमित अशोक पाटील. मॅच फिनिश करणारा हा दर्जेदार षटकार लगवला गेलाय. वेल प्लेड टीम CR फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीम आणि हार्ड लक मच्छिंद्र स्मृती दारावे. CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्भे टीम पोचलाय सुपर 3 मध्ये. वेल प्लेड आणि अभिनंदन टीम. आणि आजच्या दिवसातला हा खेळ इकडेच संपला. चला आजचा दिवस इकडे. उद्याच्या दिवशी सकाळी 10 वाजता याच मैदानावर पहिला सामना खेळवला जाईल. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना शुभरात्र. धन्यवाद. तर मॅन ऑफ द मॅच गोस टू मॅच समरी पाहू शकाल. भावेश नाईकचे झंझावत खेळी केली. तब्बल 27 धावांची एक अफलातून बहारदार इनिंग खेळला. आणि जर पाहिलं तर 35 धावांचा पाठलाग करत असताना नमित पाटीलने अगदी 1 हँडेड हा सामना आपल्या नावे केला. तब्बल 10 बॉल मध्ये 36 धावा. 35 ला विन होते. 36 धावा त्याने केल्या. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या धावा नमित पाटील ठरला. या